शेतकरी मित्रांनो, माझं नाव भारत जयराम खंडाळकर. मी एक कॉटन ग्रुपचा प्रतिनिधी आहे. आज आपण आलो आहोत तिवसाळा गावातील श्री गणेश डोमाजी राठोड यांच्या शेतात. यांचं एकूण 5 एकर जमीन आहे. यांच्या शेतामध्ये कॉटन ग्रुपचं थ्रेडर मशीन थ्रेड करत आहे. तर मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. श्री गणेश डोमाजी राठोड यांच्या प्रदर्शन शेतावर आलो आहोत. आपल्या कॉटन ग्रुप मार्फत शक्तिमान कंपनीचं श्रेडर मशीन पयाटी बारीक करणं चालू आहे यांच्या शेतामध्ये. पाहूया आपण ते श्रेडर मशीन कसं पयाटी बारीक करते. चला तुम्हाला तिकडे घेऊन जातो. हे बघा, अशा प्रकारे पयाटी बारीक करणं चालू आहे श्रेडर मशीनद्वारे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव भारत जयराम खंडाळकर. मी एक कॉटन गुरु कंपनीचा प्रतिनिधी आहे. आपण आलो आहोत तिवसाळा गावातील श्री गणेश डोमाजी राठोड यांच्या शेतामध्ये. श्रेडर मशीन बारीक केलेली पराठी आहे. यांचा बुगदा मी बायोचार बनवण्यासाठी घेऊन चाललेलो आहोत. बघा किती छोटे छोटे तुकडे झालेले आहे कटर मशीननं. हे मी बायोचार बनवण्यासाठी घेऊन चाललो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव भारत जयराम खंडाळकर. मी राहणार तिवसाळा गावामध्ये मी किसान मित्र म्हणून काम पाहत आहोत कॉटन गुरु अंतर्गत. आपण आता आज बायोचार बनवणार आहोत. पराठीचे बारीक तुकडे आणलेले आहे मी त्या दिवशी शेतातून श्रेडर मशीननं बारीक केलेले. असे बारीक तुकडे झाले श्रेडर मशीननं बारीक केलेले. ते आता मी बायोचार बनवण्यासाठी उपयोगी पडणार आहे आपल्याला. ते सर्वप्रथम म्हणजे आपल्यापाशी 2 ड्राम पाहिजे होते. 2 ड्राम अवेलेबल नसल्यामुळे आपण एक इटाचं असं छोटंसं टाकं घेतलं साईडला. अंदर पिपा ठेवलेला आहे पत्रेचा. बायोचारचा असा फायदा होते की आपल्या जमिनीत जे अन्नद्रव्य आहे ते टिकून ठेवण्यासाठी, पुन्हा पाण्याची कमतरता भासू नये यासाठी हे बायोचार काम पडणार आहे पराठी पिकाला. आणि बायोचार ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला जीवामृत जर मिसळून दिलं बांगडी पद्धत पराठी पिकाला तरी ते पण उत्तम चांगलं होते. थांबव का बायोचार बनवताना अशी एक काळजी घ्यायची आहे का जेणेकरून अंदरचे जे आपले हे पराठी केलेले बारीक तुकडे आहे हे राख नाही झाली पाहिजे, हे कोळसेच राहिले पाहिजे. कारण की आपण नंतर हे आग पेटवल्यावर साईड जेवढे नंतर आपण जे आग पेटवू तर या पत्र्याने असं त्याच्यावरून झाकून द्यायचं म्हणजे जेणेकरून अंदर म्हणजे इस्तू लागणार नाही, त्याची राख काही होणार नाही. आता पहिले आपण आग लावूया साईडला. पहिले झाकून ठेवू म्हणजे अंदर जायचं भीती नाही.
हे जवळपास 15 मिनटं ते 15 ते 25 मिनटं जवळपास पेटत राहू द्यायचा. म्हणजे आपलं बायोचार पूर्ण कंप्लीट होईपर्यंत. बंद केलं. बंद करू का? अशा प्रकारे आपलं बायोचार बनलेलं आहे. आपण हे बायोचार आपल्या कोणत्याही पिकासाठी देऊ शकतो. बायोचार जिथं म्हणजे आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता, जसं की कार्बन, हे म्हणजे जमिनीतली जर अन्नद्रव्यता कमी जर असली ते भरून काढतं. आणि बायोचार ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण जर जीवामृत बनवून जर एकत्र करून पिकाला दिलं तर ते बी उत्तम चांगलं आहे. शेण्यामध्ये बाबा आई शेणे बाई देवा. आपलं बायोचार बघू शकता. दाखवा हो व्हिडिओमध्ये खाली. हो, असं हे लसलशीत कोळसा बनलेला आहे याचा. हो, न राख होता हा कोळसा आपण जीवामृतमध्ये मिसळून आपल्या पिकाला बांगडी पद्धतीने दिला तर आपल्या आपण जे खत देतो, खताऐवजी जर आपण बायोचार नाही जीवामृत जर दिलं तरी उत्तम चांगलं